नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्स ट्रेनिंग रिसर्च मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो आणि ही भोपाळमधील ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि नॉन टीचिंग पोस्ट अशा प्रकारच्या व्हॅकन्सी आहेत आणि 40+ जास्त व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास स्वराज्य जॉब्सला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च भोपाळ मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, टीचिंग पोस्ट दिलेल्या आहेत. बघा खूप साऱ्या टीचिंग पोस्ट दिलेल्या आहेत. बघा 1 ते 10 पर्यंत टीचिंग पोस्ट आहेत आणि नंतर म्हटलं तर नॉन टीचिंग पोस्ट दिलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. नॉन टीचिंग पोस्ट पण खूप साऱ्या आहेत मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण फक्त नॉन टीचिंग पोस्टचीच आपण पात्रता बघणार आहे मित्रांनो आणि टीचिंग पोस्टची लागली तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. या PDF मध्ये या पोस्टची पात्रता दिलेली आहे. आपण एक एक करून ते बघणार आहे. बघा मित्रांनो, पहिली पोस्ट आहे म्हटलं प्रोडक्ट मॅनेजर आहे. बघा लेवल 12ची पोस्ट आहे मित्रांनो. खूप मोठी लेवल आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला डिग्री पाहिजे मित्रांनो आणि सोबतच म्हटलं डायरेक्शन फील्डचा डिप्लोमा पण चालेल. आणि दुसरी पात्रता म्हटलं तर तुम्हाला डिग्री पाहिजे आणि डिप्लोमा इन फिल्म मेकिंग आणि डायरेक्शनचा तिथं डिप्लोमा चालेल मित्रांनो. आणि सोबतच बघा किंवा तुझी बॅचलर ऑफ डिग्री असली पाहिजे, ते पण सायन्स आणि जर्नलिझममध्ये तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, या पोस्टमध्ये एक्सपिरियन्स दिलेला मित्रांनो 7 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे आणि आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स इथे दिलेले तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर AC टेक्निशियन पोस्ट आहे. लेवल 5ची पोस्ट आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बघा म्हटलं डिप्लोमा मागितलेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आणि 3 वर्षाचा डिप्लोमा चालेल. सोबतच म्हटलं तुमचा ITI चालेल, ते पण मेकॅनिकल ट्रेडचा आणि इथे पण तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि सोबतच तुमची स्किल एक्सपिरियन्स पण इथे मागितलेला आहे. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर हॉस्टेल केअरटेकर बघू शकता. लेवल 2ची पोस्ट आहे म्हणजे क्लर्क लेवलची पोस्ट आहे आणि इथे बघू शकता मित्रांनो फक्त 12वी मागितलेली आहे. आणि इथे बघा म्हटलं तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, तो पण डिझायरेबल हा आवश्यक नसते. म्हणजे 12वीवरच पोस्ट आहे आणि वय मर्यादा म्हटलं तर 32 वर्ष आहे. बघू शकता मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं स्क्रिप्ट रायटर. हे बघा म्हटलं लेवल 10ची पोस्ट आहे मित्रांनो. भरपूर लेवल आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं तुमचा डिग्री पाहिजे, ते पण म्हटलं तर स्क्रिप्ट रायटिंगमध्ये डिग्री पाहिजे मित्रांनो. बघू शकता. नंतर म्हटलं तुमची बॅचलर ऑफ डिग्री चालेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मास्टर ऑफ डिग्री चालेल इलेक्ट्रिशियन किंवा सायन्समध्ये किंवा मास्टर ऑफ डिग्री पण चालेल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा तुमचं मास कम्युनिकेशनमध्ये MBA चालेल मित्रांनो. बघू शकता. आणि सोबतच बघा मित्रांनो, मास्टर ऑफ डिग्री चालेल आर्टमध्ये आणि तुम्हाला म्हटलं जनरलिझमचा म्हटलं तर डिप्लोमा पण लागेल. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर ज्युनियर स्टेनोग्राफर बघू शकता. लेवल 4ची पोस्ट आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे आणि स्टेनोग्राफरची जे पात्रता असते शॉर्ट्स हँड किंवा टायपिंग ते पण तुम्हाला इथे लागेल मित्रांनो आणि 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये MPSC पोस्ट आहे. ही नॉर्मल पोस्ट आहे मित्रांनो. 4 जागा आहेत. बघा लेवल 1ची पोस्ट आहे. यामध्ये काहीच मागितले नाही मित्रांनो. फक्त तुमचं 12वी पाहिजे मित्रांनो आणि एक्सपिरियन्स पाहिजे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. कुठला पण चालेल तो. गव्हर्नमेंट ऑफिसचा, लॅबोरेटरी किंवा अकॅडमिकचा. बघू शकता. आणि वय म्हणायचं म्हटलं तर 32 वर्ष आहे. अशा प्रकारे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट होती मित्रांनो. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अशाच नवीन नवीन ॲडव्हर्टाइजमेंटसाठी स्वराज्य जॉब्सला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.